चविष्ट रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत काबुली चणे। ते साहित्य आपल्या स्क्रीनवरती दिलेले आहेत। आता आपण वळणार आहोत रेसिपीकडे। रात्रभर भिजवलेले काबुली चणे आपल्याला कुकरमध्ये घ्यायचे आहे। कुकरमध्ये घेतल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घालून आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये आणि ते पूर्णपणे मिक्स करून घ्यायचे आहे। पूर्णपणे मिक्स झाल्यानंतर आपल्याला कुकर बंद करून गॅसवरती आपल्याला 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत। आता आपण याच्यामध्ये मसाले घेणार आहोत। आपण घेतला आहे लाल तिखट, त्याच्यानंतर आपण घेणार आहोत हळद, त्याच्यानंतर गरम मसाला घालणार आहोत। हे मसाले आपल्याला चवीनुसार घ्यायचे आहेत। याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे कॉर्नफ्लॉवर आणि मैदा। कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याचे प्रमाण आपल्याला योग्य तेवढेच घ्यायचे आहेत। जेवढे आपले काबुली चणे आहेत तेवढेच आपल्याला कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याचे प्रमाण घ्यायचे आहेत। जर ह्याचे प्रमाण बिघडल्यास आपल्या काबुली चण्यांची चवसुद्धा बिघडू शकते, म्हणून आपल्याला ते योग्य त्याच प्रमाणात घ्यायचे आहे। आता पुढे याच्यामध्ये आपण मीठ घेणार आहोत। मीठसुद्धा आपल्याला चवीनुसार घ्यायचं आहे। इथे आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की काबुली चण्यांमध्ये सुद्धा आपण मीठ घातलेलं होतं, तर इकडे मीठ घालताना आपल्याला लक्ष देऊन नीट व्यवस्थित मीठ घालायचं आहे। त्याच्यानंतर आपण घेणार आहोत अद्रक लसूणची पेस्ट घेणार आहोत 2 चमचे। त्याच्यानंतर आपल्याला हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। आता आपण बघू शकता की ह्याला मस्त असा कलर पण आलेला आहे मसाल्यांचा आणि सर्व एकजीव झालेला आहे। 3 शिट्ट्यानंतर आपले काबुली चणे आपण बघू शकता व्यवस्थित असे शिजलेले आहेत। आता हे काबुली चणे आपल्याला जे मिश्रण आपण बनवलेलं होतं त्याच्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत। काबुली चणे आणि मसाले आपले एकजीव झाले पाहिजेत याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। ते चमच्याने किंवा हाताने आपल्याला योग्य प्रकारे असे मिक्स करून घ्यायचे आहेत। आता आपण बघू शकता की आपले चणे आणि मसाले दोन्ही एकत्र मिक्स झालेले आहेत योग्य प्रकारे। पॅनमध्ये गरम तेल घेऊन आपल्याला काबुली चणे सोडायचे आहेत। मंद आचेवरतीच आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहेत। जिथपर्यंत त्यांना गोल्डन ब्राऊन असा कलर येत नाही तोपर्यंत आपण त्यांना शिजवत राहणार आहोत आणि हळूहळू काबुली चणे सोडत राहायचे आहेत पॅनमध्ये। थोड्या वेळाने आपण आता बघणार आहोत की ह्याला कसा गोल्डन ब्राऊन असा कलर आलेला आहे आणि आता आपले काबुली चणे व्यवस्थित प्रकारे असे झालेले आहेत। याचा कलर लाल होईपर्यंत आपल्याला हे परतत राहायचं आहे। आता आपण बघू शकता की ह्याला लाल कलर आलेला आहे। वरून आपल्याला ह्यात लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये कढीपत्ता सुद्धा घालणार आहोत। कढीपत्ता घातल्यानंतर आपल्याला लगेच काबुली चणे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत। आता आपण बघू शकता आपले काबुली चणे तयार झालेले आहेत।